हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामधील 4 गुणांचा एक प्रश्न पाहणार आहोत. शक्यतो संभाव्यतामध्ये 4 गुणांचे प्रश्न विचारले जात नाहीत. विचारला तर एक जरा मला महत्त्वाचा वाटला, ते मे बी 3 गुणांसाठी पण विचारला जाऊ शकतो, पण इथे 4 गुणांसाठी आपण तो प्रश्न घेत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. बघा, प्रश्न दिलेला आहे. 52 पत्त्यांच्या कॅटमधून सर्व चित्ररूप पत्ते बाजूला काढले. उरलेले पत्ते योग्य रीतीने चांगले पिसले. त्यातून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने बाहेर काढला असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए दिलेला आहे, लाल पत्ता असणे. बी, काळा पत्ता असणे. सी, 7 किंवा 9 नंबरचा पत्ता काढणे. मी पूर्ण फक्त एक्सप्लेन करते कारण खूप मोठा क्वेश्चन आहे म्हणून. इस्पीक, बदाम, चौकट आणि किलवर या प्रकारच्या प्रत्येक पत्त्याच्या संचात 3 चित्ररूप पत्ते असतात, बरोबर. मग पत्त्यांच्या कॅटमध्ये उरलेले पत्ते, 52 पत्त्याच्या कॅट चित्ररूप पत्ते बाजूला काढायचे आहेत. मग त्याचे चित्ररूप किती असतात? 3 चित्ररूप पत्ते असतात, राईट. आणि कोणते कोणते काढायचे आहेत? इस्पीक, बदाम, चौकट आणि किलवर ह्या 4 प्रकारचे पत्ते आहेत. आणि काय केले, प्रत्येक ह्याच्यामध्ये किती असतात? 3 चित्ररूप पत्ते असतात, बरोबर. म्हणजे प्रत्येक ह्या प्रकारचे 3 चित्ररूप असतात. 1, 2, 3, 4 या प्रकारचे पत्ते आपल्याला काढायचे. मग 52, मग पत्त्याचे उरलेले पत्ते आपल्याला काढायचे ना, म्हणून 52 वजा 3 गुणिले 4. 3 गुणिले 4 का केलं? कारण आपल्याला 3 चित्ररूप पत्ते असतात हे माहिती झाले. आणि कशा कशाचे काढायला सांगितले त्यांनी? इस्पीक, बदाम, चौकट आणि किलवर, राईट. या 4 प्रकारचे असतात म्हणून 3 गुणिले 4 केलं. समजलं? 3 चित्ररूप पत्ते असतात. कशा कशाचे? कॅटमध्ये काय काय असतं? इस्पीक असतो, बदाम असतो, चौकट असतो, किलवर असतो, राईट. त्यामुळे ते आपण 3 गुणिले 4 केलं. बघा, 52 वजा 3 गुणिले 4 12. मग 52 वजा 12 किती येते? 40. मग NS किती झाला? 40. आता घटना ए कडे लक्ष द्या. घटना ए काय आहे? लाल पत्ता असणे. बघा, मी इथं लिहिले नाही, तुम्ही लिहायचं. परीक्षेमध्ये पहा क्वेश्चन, घटना ए दिलेले आहे, नेहमीप्रमाणे लिहून घ्यायचं. त्यानंतर बघा काय आहे, ए काय दिलेलं आहे? लाल पत्ते असणे. मग कॅटमध्ये एकूण किती असतात? 26 पत्ते लाल असतात, बरोबर. 26 पत्ते किती असतात? लाल असतात. आणि 26 पत्ते कसे असतात? काळे असतात, राईट. हे सगळ्याला माहिती असेल. मग चित्ररूप पत्ते बाजूला काढल्यावर उरणारे लाल पत्ते. चित्ररूप पत्ते बाजूला काढल्यावर काय? बघा, 26 पत्ते असतात लाल, आणि चित्ररूप पत्ते बाजूला काढले तर 26 वजा 6 किती येणार? 20 येणार. मग NA किती झाला? 20. मग आपल्या नेहमीप्रमाणे फॉर्म्युला यूज करायचा, PA इज इक्वल टू NA अपॉन NS. मग PA किती आहे? 20 छेद NS किती आहे? 40. मग PA किती आला? 1/2. का? तर बघा, हे 0 0 गेट कॅन्सल, बे 1 बे, बे 2 4. मग PA किती आला? 1/2, राईट. घटना बी दिलेले आहे. घटना बी काय आहे? काळा पत्ता असणे. बघा, इथं लाल पत्ता असणे आणि काळा पत्ता असणे आता विचारलेलं आहे. मग सेम येणार. काळा पत्ता असणे म्हणजे त्यांचा NB किती येणार? 20. का? तर आपण काय करणार? 26 वजा 6 करणार, त्याचं काय येणार? 20 येणार, राईट. मग काय करणार? PB इज इक्वल टू NB अपॉन NS हा वापरायचा फॉर्म्युला आपला. आणि मग PB काय आहे? 20 आला. हा काय आला? NS किती आहे? 40. मग हा हे तर पण कसं करायचं कॅल्क्युलेशन? 0 0 गेट कॅन्सल, बे 1 बे, बे 2 4. मग काय आहे? PB 1/2. का? इथं बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर काळे पत्ते असण्याचे बघा, एक कॅटमध्ये 26 लाल पत्ते असतात, 26 काळे पत्ते असतात. तसंच इथं मेन्शन करायचं, 26 काळे पत्ते असतात. मग चित्ररूप पत्ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत म्हणून त्यातून -6 करायचे, म्हणजेच NB 20 आला. समजलं? त्यानंतर घटना सी बघा काय दिलेली आहे. कॅटमध्ये 7 नंबर आणि 9 नंबरचे पत्ते प्रत्येकी घटना बघा काय दिलेली आहे. आधी ते घटना बघा. 7 किंवा 9 नंबरचा पत्ता काढणे. 7 किंवा 9 नंबरचा पत्ता काढणे. मग त्या लिहिणार काय? कॅटमध्ये 7 किंवा नंबर आणि 9 नंबरचा पत्ते प्रत्येकी 4 असतात. कॅटमध्ये सर्वांना माहिती आहे नंबरचे पत्ते प्रत्येकी 4 4 असतात. मग NC किती आला?
8. का तर 7 नंबरचे 4 आणि 9 नंबरचे 4 म्हणजेच NC 8. बरोबर. मग काय काय मुलं इथं कन्फ्यूज होऊन चूक करू शकतात. इथं 4च लिहू शकतात. लक्ष द्यायचं, आपल्याला जर एकच विचारला असता 7 नंबर तर आपण 4च लिहिलं असतं, पण आपल्याला 7 नंबरही विचारले आणि 9 नंबरचे पत्ते ही विचारले. मग आपल्याला हे माहिती आहे की ह्या नंबरचे पत्ते कॅटमध्ये पत्ते किती असतात, प्रत्येकी 4 4 असतात, म्हणून 4 अधिक 4 8 झाले 7 नंबर आणि 9 नंबरचे. मग NC आला 8. C का मेन्शन केलं, कारण घटना C आहे. बरोबर. मग इथं लिहिताना पण PA नाही लिहायचं, NC लिहायचं. इथं पण PB लिहायचं आणि घटना Aला Aच द्यायचं. घटना ही आपली C आहे म्हणून आपण इथं C मेन्शन करतो. मग NC अपॉन NS. मग बघा PC इज इक्वल टू 8/40. का तर NS 40 आहे. मग आता बघा 8 ह्याला पूर्ण भाग जातो. 8 एके 8, 8 पंचे 40. मग याचं उत्तर काय येईल, 1/5. राईट. मग लास्टला लिहायचं एक A 1/2, B 1/2 आहे आणि C 1/5 आले. अशा प्रकारे हे एक्झाम्पल मे बी 3 गुणांसाठी आणि 4 गुणांसाठीही विचारलं जाऊ शकतं. आणि तुम्ही याचा अभ्यास नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.